आज कुठलाही आपला रेसिपीचा व्हिडिओ नाही आहे, तर आज मी माझा शनिवारचा मॉर्निंग रुटीनचा व्लॉग बनवला आहे एक छोटासा. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आज माझ्या छोट्या मुलाची पिकनिक जाणार होती. पिकनिक म्हणण्यापेक्षा एक एज्युकेशनल ट्रिपच होती त्याची. सॅटर्डेला बुक फेस्टिवलला त्यांना नेणार होते आणि अजून 2-3 ठिकाणी जवळच होती. मॉर्निंगला जाऊन तो 4 वाजेपर्यंत परत येणार होता घरी. आणि इथे मी त्याला सोडवायला आली आहे आणि त्याचे पप्पा पण थोड्या वेळाने आले होते, अर्ध्या-पाऊण तासांनी. 7:30 वाजता मी त्यांना घेऊन आलते सकाळी. आता इथे पाहू शकता त्यांच्या बसेस आलेल्या आहेत आणि त्यांना बसमध्ये बसवत आहेत सगळे टीचर्स. रोल नंबर वाईज बसवत आहेत सगळे. तर इथे तो बसलाय बसमध्ये, पण मला तो सापडतच नव्हता कुठे, म्हणून मी त्याला शोधत होते तो कुठे बसलेला आहे म्हणून. बसच्या काचा टीचर्सनी त्यांना बंद करायला लावल्या होत्या, त्यामुळे मुलं बंद करतायत काचा, कारण खूप थंडी आहे आणि रस्त्याने मुलं बसमधून हात वगैरे बाहेर काढतात. त्यामुळे इथे शेवटी तो मला सापडलाय पहा. ते बघा, छोटीशी बॅग घेऊन बसलाय, चष्मा घातलेला माझा छोटा मुलगा आहे. बस इतकी उंच होती ना की मला शूटिंगच घेता येत नव्हतं व्यवस्थित त्याचं. आधीच मला बाय बाय करतोय मी शूटिंग काढतीये म्हणून. आणि त्यांचे ड्रायव्हर अजून आले नव्हते आणि त्यांच्या क्लास टीचर होते आतमध्ये बसमध्ये, त्यांना काही इन्स्ट्रक्शन्स देत होते, तेच ऐकत होता तो. आणि इथे स्कूलनी त्यांच्यासाठी खाऊ आणला होता आणि घरूनही खूप सारं घेऊन गेलो तो बॅगमध्ये खाऊ. ते बाकीचे मुलं आहेत आणि मी इथे दाखवते तुम्हाला. फ्रुटी आहे, माझा आहे, परत मला वाटतं फ्रूट केक होते आणि बिस्किट्स होते, परत फ्रूट्स पण आणले होते, ॲपल होते. म्हणजे खूप त्यांच्या स्कूलनी खूप छान अरेंजमेंट केली होती त्यांच्या छोट्याशा पिकनिकची. आणि घरूनही त्यांनी हे पॉपकॉर्न बनवून नेलते 2 फ्लेवरचे, पास्ता नेलता लंचसाठी आणि अजून पण बिस्किट चॉकलेट्स वगैरे घेऊन गेला होता. आणि आता हे त्यांचे ड्रायव्हर आलेले आहेत, आता निघतील पहा त्यांच्या गाड्या. आणि त्याला मीही सांगत होते काच बंद कर आणि त्याची टीचरही आतून सांगत होत्या, कारण खूप वारं लागेल. आता इथे गेलेत पहा ते जाऊस्तोवर मी थांबले होते आणि माझे मिस्टरही होते बरोबर. आता गेल्यात सगळ्या बस त्याच्या. ही बस होती त्याची, सॅटर्डेलाच गेले होते ते. चला आता आम्ही पण निघतोय. आता इथे 9 वाजले होते आम्हाला त्याच्या स्कूलमध्येच. तर माझे मिस्टर म्हटले चला नाश्ता करून जाऊया घरी, म्हणून आम्ही इथे इडली आणि उडीद वडा घेतला आहे. आणि हे ओपन किचन आहे, हे खूप स्वच्छ होतं. इथे नाश्ता केला. आमच्या घराच्या जवळच ओपन झाले आत्ताच, एक 8 दिवस झाले. टेस्ट पण खूप छान होती इथे. आणि आम्ही दोघेही दुधाचा चहा घेत नाही सकाळी, त्यामुळे मी घरी येऊन मग आमच्यासाठी हे ब्लॅक टी केलेली आहे. थोडा पुदिना घातला आहे त्याच्यामध्ये. पुदिन्याने कधी कधी कोरा चहा थोडा कडवट लागतो, तर पुदिन्याने टेस्ट छान येते. थोडंसं आलं आणि पुदिना घालून करून पहा तुम्ही. म्हणून मग मी घरी गेल्यावर आमच्या दोघांसाठी चहा केला आणि आता चहा घेते आणि मग बाकी कामाला मी सुरुवात करते, कारण खूप पसारा पडला होता. मी 7:30 वाजता मुलांना सोडवायला गेले होते आणि घरी यायला मला 9:30 पावणे 10 झाले होते. सगळी कामं माझी घरची राहिली होती. आता चहा घेतो आधी आणि मग बाकीची कामाला सुरुवात करते. तर असेच जर तुम्हाला माझे रोज डेली रुटीनचे व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की मला कमेंट करा.
तर असेच माझे व्हिडिओ पाहत राहा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. धन्यवाद.